नमस्कार मित्रांनो. आता सध्या एक महिना आलाय, फेब्रुवारी महिना. तर म्हणजे काय भावांचा विचार चालला असेल, की आता यात काय प्लॅन करायचं? तुम्हाला तर माहिती असेल, फेब्रुवारी महिना आला, की म्हणजे पोरांची उत्सुकता वाढते. ते म्हणतात ना, काय ती 14 फेब्रुवारी आपल्या काय ते विषय डोक्याच्या बाहेर आहे. आपल्या डोक्यात फक्त एकच मित्रांनो, 19 फेब्रुवारी आपल्या बाप्पाची जयंती. कारण की मित्रांनो, आपल्यासाठी त्यांनी एवढं केलंय ना, आपण जर त्यांच्या रक्ताने जरी पाय धुतला, तरी मित्रांनो ते कमी आहे. कारण की त्यांच्यामुळे आपण आज असं जगतोय माहिती आहे का? त्यांच्यामुळे आपल्याला आज कुठं फिरता येतंय, कुठं काही करता येतंय. ते जर आज नसतं ना मित्रांनो, तर आजची परिस्थिती ही वेगळी असती. त्यामुळे भावांनो कसं आहे माहिती आहे का? तुम्ही कितीही काय करा, आयुष्यात आपल्याला ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व निर्माण झाले ना, त्यांना कधी विसरायचं नाही. कारण की एक एक वेळ अशी येते ना, की ते आपल्यासाठी सर्वस्व असतात. आणि तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला त्यांचे म्हणजे आपण त्यांना गुरु मानणं हे आपलं परम कर्तव्य. कारण की तुम्ही एक लक्षात ठेवा, कारण की तुम्ही आयुष्यात किती काय केलं ना, तरी त्या व्यक्तीचं कधी म्हणजे त्या व्यक्तीला कधी विसरलं नाही पाहिजे, की ज्याने आपल्याला कारण की विषय असा आहे, की प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला सहजासहजी मिळत असते, बरोबर आहे की नाही? त्यामुळं आपली 19 फेब्रुवारी आपल्या बाप्पाची जयंती आहे भावानो, कधी बी लक्षात ठेवा. कारण की कारण की आता प्रत्येक गोष्टी आता बघा, आता प्रत्येक म्हणजे आता माणसं काय पोरं काय म्हणणार आता? आता आले 14 फेब्रुवारी, आला व्हॅलेंटाईन डे, हे ते. ते आपल्या डोक्याचा विषय म्हणजे डोक्याच्या बाहेरचा विषय आहे. त्यामुळं विषयच नाही. कारण की आपल्या डोक्यात फक्त एकच 19 फेब्रुवारी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर मित्रांनो आपण म्हणजे जाणार आहे गडावरती. आपण जाणार आहे शिवजयंतीला शिवनेरी गडावरती. तर आता मी तुम्हाला तिथे गेल्यावर ते पण दाखवतो. की काय विषय आहे. तर आता आपण तुम्हाला मी आता ते शिवजयंती जरा लांब आहे. 19 तारखेला आहे आणि आता जस्ट आता फेब्रुवारी महिना चालू झालाय. तर मित्रांनो आता आपण तिथला बी मी व्हिडिओ टाकेन. तुम्ही तिथला पण व्हिडिओ माझा बघा शिवजयंतीचा. तर आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तर चला.